मात्र श्रीसूक्त सुरू करायच्या आधी तो श्री आहे का श्री आहे तर काय आहे नक्की ते आपण पुढे पाहूया. पण आधी म्हणूया, ज्यांना ते येतं त्यांनी म्हणा, ज्यांना ते येत नाही त्यांनी ऐका, ज्यांना पाठ येतं त्यांनी आता जे सुरू होणार आहे त्याच्या बरोबर म्हणा. शांत व्हा. हं? शांततेचं महत्व जसं अथर्व शीर्षामध्ये आहे, स्थिरतेचं महत्व जसं अथर्व शीर्षामध्ये आहे, तसं तितकंच महत्व श्री सुक्तामध्ये सुद्धा आहे. एकंदर आयुष्यामध्ये स्थिरतेचं महत्व खूप आहे. गतिशील स्थिरता ज्याला आपण म्हणतो. मग आपण आता श्री सुक्ताच्या एक शांत ऐकूया. एक जेमतेम 6 मिनिटाचं आहे ते. पहिल्या भागाची सुरुवात आपण श्री सुक्त म्हणून करूया. शांत आहे का? ऑडिओ क्लिअर आहे सगळ्यांना? हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीम् अनपगामिनी यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनी श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवीरजुषताम् कांसोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां दर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे पिपासां मलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वादिर्नुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि
पशूनां रूपमन्यस्य मयश्रीश्रयतां यशः अर्दमेन प्रजा भूता मयसम्भवकर्दम प्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनी आपसृजन्तु स्निग्धानि चिकलितवस मे गृहे निच देवी मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह तां महावह जातवेदो लक्ष्मीम् अनपगामिनीम् यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योष्वान् विन्देयं पुरुषानहम् यः शुचिप्रयतो भूत्वा जुहुयाद्दाज्यमन्वहम् श्रियः पञ्चदशरथं च श्रीकामः सततं जपेत् शान्ति शान्ति शान्तिः असं हे श्रीसुक्त आहे. अनेकांना प्रश्न पडले असतील की आधीचं का नाही म्हटलं, नंतरचं का नाही म्हटलं. सूक्त आहे आणि मागे इमेज दिसत असेल, सरई. म्हणा पाहू माझ्या मागोमाग, सरई. सरई लाजू नका. आणि या काही गोष्टी शिकतानाच करून पाहायच्या असतात गोष्टी. काय लोक म्हणतील ते म्हणू देत घरातले. सरई, 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 श्री. ते श्रीची फोड सरई होते. आता ही जी फोड आहे ती पुस्तकामध्ये मला एका मिळाली. जयंत झरेकरांचं पुस्तक आहे. अं, त्यांच्याकडे जर का पुस्तकं अवेलेबल असतील तर ते मी इथे उपलब्ध करीन. माझा काय मोठा अभ्यास अशातला भाग नाहीये, पण लॉजिक आहे सगळं हे आणि वापरला लागलं की सहज समजतं. ते स्त्रीचा सगळा खेळ या सूक्तामध्ये आहे. आणि मुळात त्याच्या अर्थापर्यंत जायचं, त्याचे व्याकरण बघायचं. मग कोणतरी म्हणतं ह्याचा उच्चार कसा करायचा, त्याचा उच्चार कसा करायचा. डोकं फार वापरलं ना की आनंदाची गडबड होऊन जाते सगळी. फार डोकं वापरतो आपण. शांततेने पहिल्यांदा अनुभवायला शिकायचं संपूर्ण. या शरीराच्या गाभाऱ्यात ते घुमलं की गोष्टी सहज मोकळ्या होतात. आकाशच मोलतं, आकाशच खुलतं आणि मग गडबड राहत नाही सगळी. म्हणून आपण हे म्हणतो. आता काही जण आहेत त्यांना ते बरोबर ते दिसलं असेल सगळं, की ते रंग वापरलेत. त्याच्या आधी एक थोडी असाइनमेंट दिली होती, वरची खूण खालची खूण. आता भगवद्गीता असेल, अथर्वशीर्ष असेल. मी नेहमी सांगतो की ते म्हणण्याच्या मागे लागू नका. आणि त्या ते सहस्रावर्तन वगैरे ते तर नकोच नको. ते छान म्हणायचं, त्या नादाचा अनुभव घ्यायचा. सुरेख सुरेख अनुभव घ्यायचा. आणि त्या नादाचा अनुभव घेत असताना आकाश खुलतं, मी नेहमी म्हणतो तसं. आणि स्त्री सुक्त आपण इथे आत्ता म्हणायला शिकणार आहोत. जिथे जमेल तिथे थोडा 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 खोलाचा अर्थ घ्यायचा प्रयत्न करू आपण. पण येत्या घटस्थापनेपर्यंत ते म्हणूया, म्हणण्याचा प्रयत्न करूया. आणि पाठांतराच्या मागे लागू नका हा बाबा प्लीज. मी हात जोडून विनंती आहे. कोणी ते पाठांतराचं बीज रोवलंय मला कळत नाही.
टेन्शनच जास्ती आनंदापेक्षा. ते आहेत ना पुस्तकं आता हातात आपल्या, मी PDF देणार आहे, हा व्हिडिओ आहे तुमच्या समोर, आनंदाने म्हणायचं, मस्त म्हणायचं. या सुक्तामध्ये असं आवाज वर खाली होतो बघा, आपण त्याची थोडी प्रॅक्टिस करूया. हा, आता पहा, काय मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यामुळे ते दिसलं पाहिजे मला. आता इथे काही रंग आहेत बघा, काळा रंग, लाल रंग. काळ्या रंगाचा जो डॉट आहे तो लाल रंगापेक्षा थोडा वरती आहे, किंवा लाल रंगाचा जो डॉट आहे तो काळ्या रंगापेक्षा थोडा खाली आहे. मग समजा जर का आपली पट्टी अशी असेल, ओ, ही पट्टी एक तुमची तुमची फिक्स करून घ्या. पट्टी म्हणजे हा जो काही तुमचा स्वर लागलाय तो, ओ, ओ. मग हा खाली आला की नाही. मग आता काही म्हणा, आपण श्री म्हणायचं ठरलंय की नाही. मग त्या काळ्या पहिल्या गोळ्याला श्री, 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 श्री म्हणा. ज्यांना लाज वाटत नाहीये, जे खरोखर लहान मुलासारखे जगतात, ते म्हणतील. म्हणा, श्री, 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 श्री. हे असं तुम्ही मगाशी ऐकलं होतं. ही गंमत घ्यायची आपल्याला. हं? परत एकदा म्हणूया आपण. एक तुमची कुठली तरी एक मेन पट्टी असेल बोलताना. आता माझी काय स्वर लागलाय, मग त्याच्यापेक्षा थोडं खाली, तो लाल रंग. चला परत एकदा. श्री, 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 श्री. ते सगळे गायक होतो आपण. आपल्याला गाता येतं किंवा गाता येत नाही हा प्रश्न आपला नाही, ऐकणाऱ्यांचा आहे. हम्म. आता एक हिरवा रंग सुद्धा आलाय, त्याचा काय अर्थ दिसतो, की श्री, त्याच्या वर जाईल तो हिरवा. आता हिरवाच का घेतला, लालच का काळा, काही नाही, दोन तीन रंग वेगवेगळे हवे ते म्हणून. चला सुरू करू आपण. काळा रंग जो आहे तो श्री, हे माझं पट्टी आहे, तुमची तुमची ठरवून घ्या. लाल रंग आता कसं म्हणेन मी, श्री, 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 श्री. वरचा स्वर लागला. गंधार आहे का ऋषभ आहे का कोमल गंधार, त्याच्या नादाला लागू नका. आता वर चाललंय एवढं बघा. श्री, 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 श्री. हम्म. आता श्री म्हणजे सरई हे अक्षर म्हणाल्यानंतर सुद्धा खूप फायदे आहेत हा. म्हणूनच मी तुम्हाला श्री म्हणायला सांगितलंय. हम्म? म्हणूया अजून एकदा. श्री, 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 श्री. हम्म? खेळूया या लाल, पिवळ्या, लाल, काळ्या हिरव्या रंगाशी. तिसरा भाग जो आहे ना, तिसरी लाईन जी आहे ती हे नोटेशन सारखं आहे, कलर नोटेशन. हा, श्री, 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 श्री. हम्म. श्री, 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 श्री. हम्म. अजून एकदा म्हणू. काळा बेस आहे आपला. श्री, 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 श्री.
तुम्ही म्हणा श्रीसुक्त शिकवतोय, मग ते लक्ष्मी, मग तो जातवेद, ते पुराण कथा यांनी सुरू करायला हव्या होत्या. शिकणं म्हणजे गंमत, शिकणं म्हणजे मजा, आनंद हवा. आनंद असेल तरच शिकणं असेल. आणि म्हणून आपण आपल्याकडे चाललोय हळूहळू हळू. ज्यांनी कोणी हे लिहून ठेवलंय सूक्त, त्याला आनंद मिळाल्याशिवाय कुठलीही सूक्त आलेली नाहीयेत. पण आपण आता ती सूक्त म्हणताना आनंद मिळवतो, भीती, मागणं काय असतं नक्की हे पाहायला पाहिजे. मग आता हे मी का सांगितलं आधी? मी सांगू शकलो असतो ना, मध्यम घ्या, पंचम घ्या. कोण सांगितले ते? चार स्वर दिलेत, का दिले असतील त्यांनी? अरे गंमत आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात शास्त्र आहेच आहे, पण गंमत आहे असं म्हणल्यानंतर कसं छान वाटेल. हा, मग आता ह्या काळ्या, लाल, हिरव्या याचा कुठेतरी कनेक्ट आहे. कसा कनेक्ट असेल? हा, बरं, त्याच्या आधी एकदा आपण एकदा प्रॅक्टिस करूया. हा, मध्ये मध्ये तुम्हाला सुद्धा मी प्रॅक्टिसला काही काही गोष्टी सांगणार आहे. चला, शेवटचं म्हणायचं आता. मी सांगायच्या आधी तुम्ही म्हणायचा प्रयत्न करा. सुरुवातच खालून आहे हा. इतर वेळेला आपण बेसची सुरुवात करत होतो. श्री 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 श्री. हं? रंग आणि त्यांची उंची कुठे आहे तो, त्याच्यावरनं अंदाज येत असेल. काही नाही आहे आपल्याला अजिबात. श्री 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 श्री. हं? असं म्हणायचं. आता काय नाही, आपण प्रयत्न करू. खाम खाम खांबोळी खेळायचो लहानपणी तसं. जायचं यांच्या मागे मागे. एकदाच म्हणत जायचं, माझ्या मागोमाग म्हणा. जमलं जमलं, नाही जमलं तरी मजा. हा, पहिल्यापासून हळू म्हणणार आहे मी. या पहिल्या नोटेशनला आहे मी. श्री 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 श्री. म्हणा. मस्त. स्वतःचा आवाज ऐका, शांततेने ऐका. पुढचा. श्री 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 श्री. तिसरं. श्री 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 श्री. झूम इन करू का थोडं? आता चौथं, सगळ्यात शेवटचं, हे खालचं इकडचं. कुठलाही स्वर पकडा, त्याच्या रिस्पेक्टिव्हली वर खाली करा. श्री 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 श्री. जगास झालं की नाही? हा, म्हणजे मी सुरुवात करावी नेहमी आपलं वाटायला पाहिजे तसं. म्हणून आणि मग हळूहळू आपण ते सगळे श्लोक शिकणार आहोत. त्याच्यातला थोडा थोडा अर्थ समजून घेणार आहोत. एखाद दुसरा शब्द महत्वाचा समजून घेणार आहोत. हा, मागे नाही लागणार, धावपळ नाही करणार. हे पण समजलं पाहिजे, ते पण समजलं नाही, उरलेलं आयुष्य करायचं काय नाही तर. सगळं आत्ता समजलं तर जाऊ हळूहळू. हं. आता पहिलं आत्ता सांगून ठेवतो, अनेक लोकांनी मला हा प्रश्न विचारला, मी सगळ्यांना सांगत होतो, तरी सुद्धा परत एकदा सांगतो, की मुळात ह्या संबंध कोर्सला फी अशी काही नाही, पण ऐच्छिक आहे. तर अनेक लोकांनी विचारलं, मेसेज पण मृण्मयी पाठवली, मी पाठवतो. इथे परत एकदा सगळ्यांना सांगतो, ही जीपे आहे. हा नंबर आहे 9822031915 किंवा 8380081915. कोणाला पेपालनी करायचं असेल तर ते इथे आहे, paypal.me.mydgpay. हे भारताबाहेरच्या लोकांसाठी सोपं जातं. किंवा कोणाला क्रेडिट डेबिट अजून काही वापरून करायचं असेल तर हे razorpay.me.dgedu.
ग्रुपवर पाठवीन जर का कोणाला हवे असेल तर, नाही तर हा QR कोड आहे. हं? किती भरू, कधी भरू, असे अनेक प्रश्न आले. त्यांना कायम एकच उत्तर जात होतं, जेव्हा पाहिजे तेव्हा, जेवढी हवी तेवढी भरायलाच पाहिजे असं काही नाही. आणि आता जी लोक अजून ह्याला रजिस्टर केलं नाहीये, ग्रुपवर जॉईन नाही झालेली, त्यांना मी सांगेन की बाबा, जर का रजिस्टर करायचं असेल, पुढचे मजा घ्यायची असेल, तर ह्या नंबरला तुम्ही मेसेज टाका. हा एक अगदी पुढची 3 सेकंद मी नंबर ठेवणार आहे. त्याला फक्त व्हॉट्सअप टाका की आम्हाला जॉईन व्हायचं आहे, लिंक पाठवा, म्हणजे गुगल फॉर्मची. हं? चला, आता जाऊ पुढे. काय करणार या सेशनमध्ये? मुळात हा कोर्स सुरू का केला, तर अशी काही सूक्ती आहेत की ज्याच्यामध्ये उदात्त अनुदात्त स्वर असतात. म्हणजे आता जे आपण केलं ना, हिरण्यवर्णाम हरिणी न न न न न न न न, हे असे वर खाली मनाच्या श्लोकात नाहीये, रामरक्षेत पण नाहीये, अथर्वशीर्षात एखाद वेळेला आलंय, भगवद्गीतेत नाहीये. मुळात भगवद्गीता अशी चालीत म्हणायचीच नसते, तो संवाद आहे. पण उदात्त अनुदात्त स्वर असलेलं हे एक स्वर आहे. अनेक आहेत, रुद्रामध्ये सुद्धा आहेत. इडा दे बहुर मनोरी, ती मजा घ्यायची हा त्याच्यात. हा तसं. आणि सगळ्यांना हव्या असलेल्या देवतेच आहे. लक्ष्मीच आहे. फक्त जबाबदारी प्रचंड आहे याच्यामध्ये. आणि नवरात्र आहे, दिवाळी आहे, आता वेळ होता. हे केलं. ही कारण आहेत. काय करणार नाही आपण याच्यामध्ये? मुळात मी नेहमी म्हणतो तसं की पाठांतराच्या नादी लागणार नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ काय त्याच्याही मागे लागणार नाही आपण. संस्कृत व्याकरणात जाणार का? अजिबात नाही. आता आपण काय ठरवलेलं आहे की घाई करायची नाही, छान म्हणता आलं पाहिजे, स्वतःच्या आवाजाचा आनंद मिळाला पाहिजे. काय होतं, अनेकदा आपला आवाज आपल्याला ऐकवत नाही. म्हणून मी सांगणार आहे की ही प्रॅक्टिस करत असताना स्वतःचं रेकॉर्डिंग करा. लोक ऐकतात तुमचा आवाज, आपण का नाही ऐकायचं स्वतःचा? मग ऐका तो कसा लागतो, काय होतं, त्यांनी आवाज सुधारेल. आवाज म्हणजे आकाश आहे भाऊ, आकाशाचा शब्द आहे सगळा. जितका आकाश मोकळं तितक्या गोष्टी सोप्या. एखाद दुसरी गमती गमतीची गोष्ट पाहू, वर खाली होणारे जे 3 स्वर आहेत ते पाहू. तो आनंदमया. आपल्या अथर्वशीर्षात काय ठरलंय आपलं? आणि पुन्हा लहान होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत या सगळ्या स्तोत्रात. बरोबर? मग आता तेच शब्द घ्यायचे, सॉरी म्हणजे ते स्वर घ्यायचे, आणि बघा काय होतं ते. याच्या पुढे कुठेतरी कनेक्ट येणार आहे. आता तुम्ही काळजी करू नका. मग अशी 3 3 5 5 सांगत होतो, आता एकदम 8 आलेत बघा. मी म्हणून दाखव तुम्हाला. दा दा दा, असं ज्यांना म्हणाले त्यांनी असं म्हणा. काही लोकांना ते श्री एकदम म्हणता येत नसेल, त्याच्यासाठी द म्हणा, न म्हणा, काही म्हणा. आपण श्री म्हणूया. एक कुठली तरी पट्टी ठेवा आणि सुरू करा. श्री, ही माझी टोन आहे आत्ता लागलेला. श्री 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 श्री, असं प्रयत्न करा, होईल, काय प्रॉब्लेम नाही. आता याच रंगाला जर का मी अक्षर दिली, तर पहा बरं माझ्या मागोमाग म्हणता येतं का? ही र ण्य वर नाम, असं येते. असा तो रंग चालतो. हिरण्यवर्णाम हरिणी, असं जातं. हं? हे वर खाली करताना थोडी गती अधिक लागेल. आतापर्यंत आपण कसं करत होतो? श्री 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 श्री, एक अक्षर असल्यामुळे हे सोपं गेलं. पण आता वेगवेगळी अक्षर आहेत, जोडाक्षर आहेत, अक्षरांवरचे भार आहेत, म्हणून मग आपण थोडी गती वाढवणार आहोत. मग आपण कसं म्हणणार आहोत आता? हिरण्यवर्णाम हरिणी. म्हणा, आनंदाने निर्लज्ज होऊन म्हणा. हं? हिरवा स्वर आला की वर जायचं, लाल स्वर आला की खाली जायचं. आपापलं ठरवा, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्यांदा सुरू करतोय आपण. हिरण्यवर्णाम
म्हणा अजून एकदा. हिरण्यवर्णाम हरिणीम. हम्म. आता हे सगळं म्हणत असताना गंमत म्हणून पहा, लहान मूल चालताना शिकतं ना, तो आनंद इथे आपण म्हणताना घेणार आहोत. अनेकदा वर खाली स्वर, अरे चा बा खाली, अरे तो वर पाहिजे होता खाली आला. हे सगळं होणार आहे मनामध्ये. होऊ दे. हम्म. पहिल्यापासूनच योग्य उत्तराची आशा धरली ना, की जो गोंधळ होतो त्याला म्हणतात मनस्ताप. उत्तर असं पहिल्यांदा मिळत नाही, ते बाहेरचं असतं. 4, 5, 15, 20, 40, 25 वेळा ते म्हणा. ती मजा घ्या त्याच्यातली, बरोबरच्या मागे लागू नका. आता कसं होईल ते? हिरण्यवर्णाम हरिणी. मग थोडी गती वाढवत नाही आता. म्हणा माझ्या मागे, मी तुम्हाला आता ते दाखवतो. थोडी गती वाढवायची आता पटापटा. हिरण्यवर्णाम हरिणी. हम्म. अजून गती वाढवणार आहे. हिरण्यवर्णाम हरिणी. हिरण्यवर्णाम हरिणी. हिरण्यवर्णाम हरिणी. हम्म. वा. आता म्हणा. हिरण्यवर्णाम हरिणी. झालं की, जमलं की, काय आहे त्यात? हिरण्यवर्णाम हरिणी. हम्म. जाऊया पुढे. कसं म्हणाल एकदा? प्रॅक्टिस करून द्या. स्वतःला सांगून घ्या, ए बाबा बघ कसं चाललंय. आणलं तत्व अग्नितत्वाने जायचं आकाशाकडे. का बुवा अग्नितत्वानी? डोळे पाहतायत ना रंगाला. मग त्याला सांगायचं, जा तो रंग घेऊन आकाशाकडे. लाल, काळा, हिरवा, काळा, लाल, काळा, हिरवा, काळा. हे सांगितलंच पाहिजे. हा. मग ह्याला कसं म्हणू आपण? ह्याला काय शब्द दिलेत? सुवर्ण रजत स्रजाम. आता हे प्रॅक्टिस झाल्यानंतर या गतीमध्ये म्हणता येईल, पण आधी प्रॅक्टिस कशी करूया आपण? सुवर्ण रजत स्रजाम. पण अगदी हळूहळू म्हणा. पाऊल पहिलं चालायला शिकतोय असं म्हणा, घाई करू नका. सुवर्ण रजत स्रजाम. हम्म. सुवर्ण रजत स्रजाम. जमतंय की. थोडी गती वाढवते आता मी. सुवर्ण रजत स्रजाम. सुरेख. सुवर्ण रजत स्रजाम. मस्त. हा. सुवर्ण रजत स्रजाम. आता चला आता थोडं वाढूया.
सुवर्णरजतस्रजाम्। म्हणत राहायचं. म्हणजे लहानपणी कशी प्रॅक्टिस केली असेल चालण्याची ते आता कळेल बघा. सुवर्णरजतस्रजाम्. शेवटचं म्हणू आता. सुवर्णरजतस्रजाम्. हम्म, बघा. आपल्यापैकी किती जण जाऊ दे जमत नाही असं म्हटले. असं म्हणणाऱ्यांकडे लक्ष्मी येणार नाही. उगाच नाही येत. कष्ट आहेत. हा? आनंद लक्ष्मी आहे खरी. बाकी सगळं ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह आहे सगळं. तो आनंद घ्या, मजा घ्या. ती जी काय म्हणतात त्याला, ती लपाछपी चालते ना, स्वर, रंग यांची मजा घ्या. अरे चा बघ मला कळतंय बरं का. तो वरती घेऊन जायचा आहे सुवर्ण. तर बघ ते सुवर्ण असं होतं. होऊ दे होऊ दे. ती जी प्रॅक्टिस आहे ना, ती जी आपण गमावून बसलोय ना पिढ्यानपिढ्या, ती आणायची परत आपल्याला. म्हणायचं नाहीये, त्या प्रॅक्टिस मध्ये जायचंय. प्रॅक्टिस मधला आनंद घ्यायचा आहे. धमाल करायची, धमाल करायची. लक्ष्मी काही येणार नाहीये. अरे तो न चुकला तुझा, असं दामले मास्तर नाहीये लक्ष्मी. आनंद घ्यायचा आहे त्याचा. हा. हा चला आता पुढे जाऊ. फक्त तुम्ही आता एवढी प्रॅक्टिस करता म्हटलं, मला काहीतरी तुम्हाला गंमत दिली पाहिजे. सुवर्ण शब्द आहे. त्या सुवर्ण शब्दावरनं एक असं छान सुभाषित आहे. सुवर्णस्य 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 च जानक प्रेषिता तव रामेण सुवर्णस्य च मुद्रिका. कशातलं आहे मला माहिती नाही, कारण हे सगळा उद्योग माझी मैत्रीण मानसी सोमण, पूर्वीची ललिता जोशी, ही करते. ती स्वतः एम ए संस्कृत आहे. तिची ओळख येत्या 2-3 भागांमध्ये करून देईन. तर म्हटलं तर अशी काहीतरी गंमत पाहिजे, रिझवणं पाहिजे. लहान मुलाला जसे कुळकुळे असतात तसं मला पाहिजे काहीतरी. म्हटलं सुभाषित दे मला चांगली काहीतरी. सुवर्ण रस्ते ह्याच्यावरती कारण आपण म्हटलं आता हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजतस्रजाम. अरे हिरण्य म्हणाला तू, सुवर्ण म्हणाला, काहीतरी आहे की नाही ते सोन्याचं. मग तिने एक सुभाषित दिलं. सुवर्णस्य सुवर्णस्य सुवर्णस्य, 3 वेळा येऊन गेला शब्द. जानक प्रेषिता तव रामेण सुवर्णस्य च मुद्रिका. हनुमान सांगतोय. आता हे सगळे कवी कल्पना आहेत, त्या गमतीत घ्यायच्या असतात. गेला होता का, नक्की कुठे होता, अशा चौकशा करू नयेत. हनुमान सीतेला म्हणतो की हे बघा, हे जानकी सीतामाई, सुवर्णाची, सुवर्णस्य षष्टी आई, सुवर्णस्य सोन्याची, सुवर्णाची चांगल्या वर्णाची. आपण म्हणतो ना काय कांती होती त्या स्त्रीची, किंवा काय कांती होती त्या पुरुषाची, वेगळं आलं असं. तो वर्ण आहे तो. सोन्याची, चांगल्या वर्णाची, सुवर्णाची, राम असे 2 उत्तम वर्ण कोरलेली अशी सुवर्णाची, 1 तोळा वजनाची म्हणजे सुवर्णाची असं म्हटलं जातं. तर अशी तुला ही अंगठी रामाने पाठवली. सुवर्ण या शब्दावर 4 वेगवेगळे अलंकार, श्लेष अलंकार ज्याला म्हणतात, असा हा श्लोक आहे. म्हटलं अशी गमती जमती काहीतरी सांगत जाईन तुम्हाला मी ती. सुवर्णस्य 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 च जानक प्रेषिता तव रामेण सुवर्णस्य च मुद्रिका. सोन्याची चांगली लखलखून उठून दिसणारी 2 चांगले उत्तम वर्ण म्हणजे काय अक्षर म्हणतो ती असलेली, आणि 1 तोळा वजनाची अशी अंगठी तुला रामाने पाठवलेली आहे. हा. मग चला आता तुमची विश्रांती झाली असेल तर प्रॅक्टिस सुरू करू. आपल्याला 2 तरी श्लोक करायचे ना आज. हा चला आता एक एक जरा म्हणूया आपण. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजाम्. हम्म?
परत म्हणूया. हा अर्धा श्लोक झालाय. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजाम्. हम्म. आता पुढची ओळ म्हणूया आपण. आता कळलंय तुम्हाला. आणि म्हणजे अगदी खरं सांगतो हा, की भीती आणू नका उगाच. आणू नका म्हणण्यापेक्षा तुम्ही पडूच नका आता भानगडीत. तुमचे डोळे, तुमचा मेंदू, आवाज हे आता बरोबर ट्यून झालेले आहे. तुम्ही तिथे जाऊन मस्ती करू नका आता. आता फक्त जस्ट बी देअर. जस्ट बी देअर. आणि सुरू करा खेळायला. चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं. हम्म? चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं. चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं. हाताची मदत हवी असेल तर घ्या. मजा येते त्याच्यात. पूर्वी ते ते असे वर खाली करायचे माना. असं तरी म्हटलं तरी असं चालेल ना. मी हात करायला म्हणतो असं म्हणताना. चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं. म्हणायला हरकत नाही. हा. चला. चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं. सुरेख. छान जमतंय. जात वेदो म आवह. हं. जात वेदो म आवह. जात वेदो म आवह. म्हणण्याची प्रॅक्टिस करा. छान, चांगले शब्द चाललेत. जात वेदो म आवह. प्रत्येक ओळ एक एकदा म्हणायची आता. चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं. जातवेदो म आवह. ब्रेक. सगळा श्लोक म्हणायचा का आता? संपूर्ण श्लोक म्हणून. हा. आता काही पुढे अक्षर विक्षर रंगबिंग काही दिसणार नाही. हं? त्याची पण कुबडी नाही होता कामा. मी सांगतो, तुम्ही म्हणा हळूहळू. हा. हिरण्यवर्णां हरिणीं. हा. सुवर्णरजतस्रजाम्. चंद्रां हिरणमयीं लक्ष्मीं. जातवेदो म आवह. मस्त. हम्म. तर त्याचा अर्थ समजून घेऊ आपण. काय आहे तो साधा अर्थ. असाच का वगैरे आता जाऊ नका. नंतर बघू आपण काय करायचं ते.
मुळात काय आहे, लक्ष्मीला फोन कॉल केलेला आहे की बाबा तिला सांग. आता बाबा कोण आहे हा? अग्नी. अग्नी वर जातो ना, अग्निदेवता आहे. मग त्यावेळेचा सगळं उद्योग आहे हा सगळा, की कोण वर जातं त्यावेळेला एक एक कळत गेलं होतं. मग अग्नीला सांगितलं की बाबा त्याला सांग, तिला जात वेदो म आवह, जाऊन बोलून घेऊन ये माझ्यासाठी. आता त्या अग्नीने त्याला विचारलं नाही ना, तू कोण एवढा लागून गेला. असं जर का अग्नीने विचारलं असतं ना, पंचायत झाली असती आपली. हा, नाही विचारत ते बरं आहे. जा तिला घेऊन ये, माझ्यासाठी बोलाव तिला. ती कशी आहे? हिरण्यवर्णम, सोन्यासारखी रंग आहे तिचा. हरिणीम, दोन तीन अर्थ होऊ शकतात. एक तर चपळ आहे, लक्ष्मी चपळ आहे, एकदम अलर्ट राहायचं. लक्ष्मीला पकडून ठेवण्याच्या नादात अनेक जण नेस्त नाबूत झालेले आहेत, त्यामुळे ती चपळ आहे. सुवर्ण, रजत सुवर्ण, सोनं चांदी याच्या स्रजाम, माळा घातलेली आहे. चंद्राम, चंद्राप्रमाणे शीतल पण आहे. हिरणमयी, हिरण्यगर्भ, सूर्यासारखी तेजस्वान तेजस्वी सुद्धा आहे. आणि लक्ष्मी, ऐश्वर्याची जी काही चिन्ह आहेत ती सगळी तिला तिथे दिसत असतील. अशा तिला माझ्यासाठी घेऊन ये. हा, आता कोणाला बोलवतोय आपण? लक्ष्मीला बोलवतोय. मग आपण बोलवल्यानंतर ती आली पाहिजे. मुळात श्री सुक्ताची सुरुवात इथूनच होते. बाबा, तू बोलवतोयस तिला, तुझ्या बोलवण्याला तिने मान द्यायला नको का? तू 10 वेळा बोलव, नाही तर 16 वेळा बोलव, नाही तर काय 1000 वेळा बोलव, तिला यायचं नसेल तर ती येणार नाही. तुझ्याकडे यावं असं तिला वाटायला नको का? इथेच गानबाची मेक आहे. मग तू गाणे बोलवत, असं विचारलं तर हे प्रश्न विचारला पाहिजे, पडायला पाहिजे. अग्नीला निदान निरोपापर्यंत ती घेईल तरी समोर. मी गेलो तर ए चल पुढे हो, असं म्हटलं म्हणजे. मग अग्नीला सोडला त्यांनी, तू जा बाबा तिला घेऊन बोलवून घेऊन ये. अग्नीला जर का निरोप देताय तर तुम्ही मला नाही निरोप देता येणार, तू कशाला पाहिजे मध्ये, असा प्रश्न पडायला हवा ना. पण तो काहीतरी कारण असेल त्यांनी दिलेलं. असा तो सगळा भाग आहे, की अग्नीला सांगितलंय तिला माझ्यासाठी बोलव. कशी आहे ती? छान आहे, सुंदर दिसते, हिरण्यवर्णाम तेजपुंज आहे, त्याची शीतल पण आहे. लखलखते, ऐश्वर्य संपन्न आहे. अशा लक्ष्मीला घेऊन ये, मात्र ती हरिणी आहे. अग्नीला गती आहे, म्हणून ती घेऊन ये. असं ते आहे. हं? एकदा आता सगळा श्लोक म्हणू आणि पुढे पुढे जाऊ. आज एकदम शांतपणे जायचं आपल्याला, काही घाई नाही. 16 श्लोक आहेत, पण आधी हा म्हणूया. एक एक पटापट म्हणायचा आता. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह हा, सुरेख. चला मग आता आपण दुसरा श्लोक घेऊया. छान आहे. हा, मग आतापर्यंत आपण काय केलं? मुळात श्री सूक्त, हे श्री अक्षराची गंमत आहे, ती पुढे बघू आपण. श्री अक्षर कसं आहे, त्या श्री अक्षराचं वर्णनच सुरुवातीला दिलंय. कसं येते तेजपुंज आहे, म्हणून कुठल्याही गोष्टीला आपण श्री का लिहितो. आता ह्या काही काही गोष्टी कोडी उलगडत जातील. पण मग आपण हे म्हणताना त्याला लयबद्धता आहे, त्याला एक चाल आहे, त्याला स्वर आहे. असंच का म्हणायचं नाही म्हटलं तरी चालेल. आपलं काय, आनंद कशात आहे जास्ती. मग आनंद हवाय का, नको असेल तर नको. हवाय ना, मग असं घ्यायला हरकत नाही. मग त्याला स्वर दिले, न न न, हे 3 स्वर आहेत. मग त्याला ती बांधणी केली कोणीतरी, काय मागे त्याचे शास्त्र असेल. आता तू म्हण तर खरं, त्याच्यातला आनंद घे. आनंद घेतलास, आभाळ मोकळं झालं की तुझं तुला दिसणार आहे. काय कोणी दाखवायला नको, घाई नको करू मात्र. हा, मग असं करत करत आपण त्याला रंग दिले. काळा, लाल, हिरवा. म्हणजे म्हणताना सुद्धा आता कसं म्हणेन, काळा, लाल, हिरवा, हे कनेक्शन दिलं गेलं. का? तर माझी स्वतःची एक इकोसिस्टीम आहे, त्या इकोसिस्टीमला मला ट्रेन करावं लागतं. मग आता ट्रेन झालो, आता प्रॅक्टिस. तर प्रॅक्टिस मधनं काय आनंद आहे.
अनेकदा धडपडलो, अडकलो, अरे हे अक्षर असं नको तसं कळत राहायचं. हं? मग असा पहिला श्लोक आपण म्हटला, त्याचा अर्थ पण पाहिला. आता दुसरा एकदम मस्त आहे, झकास आहे, सुरेखच आहे. हं. ताम आवह, म्हणा, तुमचा तुमचा स्वर घ्या. ताम आवह. हा, आता याची विसरायचं नाहीये. प्रॅक्टिस केलं की विसरायला होणार नाही. ताम आवह जात वेदो. ताम आवह जात वेदो. सुंदर. लक्ष्मीम अनपगामिनी. हा निळा स्वर आलेला आहे, एक स्वर वरती चाललाय. लक्ष्मीम अनपगामिनी. हम्म. काय मागणी आहे यार. धमाल आहे, हुशार आहे माणूस लिहिलेला. हा, म्हणूया आता सगळं. ताम आवह जात वेदो. ताम आवह जात वेदो. लक्ष्मीमनपगामिनी. हम्म. लक्ष्मीमनपगामिनी. हम्म. आता एक एक ओळ एका पाठोपाठ एक म्हणूया. ताम आवह जात वेदो. लक्ष्मीम अनपगामिनी. हम्म. हा, असं दुसरा आहे आता. आता या श्लोकामधले पुढच्या दोन ओळी म्हणू. आता काय करूया, हळूहळू ते जे वरचे स्टार्स आहेत ना, ते सोडून देऊ आपण आता. एकदा रॉकेट, म्हणजे एकदा तो यान पहिल्या ऑर्बिट मध्ये गेलं की रॉकेटला घेऊन नाही जायचं, है ना. तो पोल वॉल्ट असतो की नाही, तो उंच उडी मारणारा, तो त्या बांबूला घेऊन पलीकडे जात नाही, नाही तर पंच देईल त्याची. हा, त्यामुळे आता आपलं कळलं, आता ही कुबडी घेऊन चालायचं नाही. मग आता अक्षरांचे रंग मात्र शेवटपर्यंत मी तसे ठेवणार आहे. हा, त्यामुळे आता मात्र हे स्वरांचे स्टार्स नसतील. आता हे बघा कसं, यस्याम. यस्याम हिरण्यम विंदेयम. सुरेख. यस्याम हिरण्यम विंदेयम. रंगाकडे लक्ष ठेवा. गामश्वम पुरुषानहम. हम्म. आपण थोडं स्लो करू, कारण ती एक मेथड काढली ना आपण, मग आपण हळू जाऊ. यस्याम हिरण्यम विंदेयम. म्हणा.
गामश्वं पूरुषा नहम्. व्हेरी गुड. म्हणूया आता थोडी लय वाढूया. यस्या यस्यां हिरण्यं विन्देयम्. यस्यां हिरण्यं विन्देयम्. गामश्वं पुरुषानहम्. हम्म. दमले का? एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग तिसऱ्या श्लोकाची सुरुवात करून आपण थांबू. हम्म. लक्ष्मीला बोलवायचं असेल तर एवढी एवढे कष्ट गरजेचे आहेत की नाही. एकदा एक श्रीमंत माणूस असतो. तो बोलवतो काही लोकांना जेवायला. टॉप डेलिगेट्स असतात. 10 जणांना बोलवलेलं असतं त्याने. आणि छान जेवण बिवण होतं. पण त्यातल्या 10 लोकांपैकी ते 4 जण असतात. ते क्लेप्टोमॅनिया असतो त्यांना. म्हणजे क्लेप्टोमॅनिया म्हणजे उचलेगिरी. तर त्यांनी ते श्रीखंडाची वाटी असते ठेवलेली आणि चमचा असतो. तर त्या श्रीखंडातल्या वाटीतला चमचा खिशात घालतात ते जेवण झाल्यावर. आणि ह्यांना त्याच्या नोकरांनी पाहिलेलं असतं त्या मोठ्या माणसाच्या. आणि तो सांगतो साहेबांना, मालकाला, की अहो यांनी 4 लोकांनी ते गॅरंटी देतो, मी पाहिलंय तसं. आणि नोकरावर विश्वास असतो त्याचा, हुशार असतो नोकर, सावधान असतो. म्हणून ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्याच्याकडे तर राहत असतो, हे पण जरा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग तो म्हणतो असं असं झालंय. तर हा म्हणतो ठीक आहे, बघूया काय करायचं ते. मग सगळं जेवण वगैरे होतं. त्यांना ते शेवटी काय ते जस्ट डेझर्ट वगैरे. आणि मग तो सांगतो की तुम्ही छान माझ्या निमंत्रणाला मान देऊन आलात जेवायला, वा छान झालं. मी पण तुम्हाला एक गंमत दाखवतो, माझ्याकडे जादू आहे म्हणतो, जादू. आणि तो त्याच्या स्वतःच्या खिशातनं 4 चमचे दाखवतो. हे बघा म्हणे, 4 चांदीचे चमचे आहेत. ते मोजून दाखवतो 4 चमचे. आता हे मी 4 चमचे माझ्या खिशात घालतो. असं म्हणून ते 4ही चमचे स्वतःच्या खिशात घालतो तो. आणि गंमत म्हणून तुमच्यापैकी 4 लोकांच्या खिशातनं हे चमचे काढून दाखवतो मला. डोळे मिटून काहीतरी जादूचा मंत्र मंत्र म्हणतो. आणि त्याला माहिती असतं कोणाकडे आहेत ते. बरोबर त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्या खिशातले चमचे काढतो. 1 2 3 4, वा मस्त झाली जादू म्हणतो. आणि धमाल, सगळे खुश. आता ह्याच्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. खूप काही शिकण्यासारखं म्हणजे त्याचे तर रेडी विटनेस पाहिला. एखादा कोणी असतं तर धर रे त्याला आणि काढ रे म्हणून हाणामारा डोकं नसलेलं कारभार केला असतं सगळा. पण रॉयल एक्झिट पण दिली त्या माणसाला. क्लेप्टोमॅनी आहे, उचलायला काय कळत नाही. काही वेळा लोकांना असतात ती सवय, पटकन घेतात, काही नकळत उचलतात. मग त्यांचाही मान ठेवला. बेसिकली लक्ष्मी अनपगामिनी हा जो शब्द आहे ना, अनपगामिनी म्हणजे लक्ष्मी स्थिर ठेव. आता लक्ष्मी स्थिरा न भवती ती किंमत तर चित्रम, असं ठोकून ठोकून सांगितलेलं आहे. लक्ष्मी कधीही स्थिर राहणार नाही. अशा स्थिर नसलेल्या अपगामिनीला अनपगामिनी करणारा असे स्तोत्र आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टीमधून ती लक्ष्मी चालली होती की ते 4 चमचे निघाले ना. लक्ष्मीची गती काय? पण त्या लक्ष्मीला स्थिर ठेवली तिने, चमचे घरात ठेवले त्यांनी. बरं, त्याच वेळेला जी नात्याची लक्ष्मी आहे, नात्याला नाव पाहिजे अशातला भाग नाही, कोणाचीही नातं कोणाशी असो, ते जे काही नाते आहे, जो काही बंध आहे तो, ते पण लक्ष्मी आहे, ती ती पण सांभाळलं बघा त्यांनी. पाहुण्यांबरोबर असलेलं नातं सांभाळलं. बरं, नोकर इज अ बिग ॲसेट. नोकर म्हणजे तुमच्यावर काम करणारी मंडळी. नोकर हा शब्द भलताच घेतला जातो काहीतरी. तो ऍसेट आहे, मोठा ह्युमन ऍसेट म्हटला जातो. ती लक्ष्मीच आहे. ती पण थांबवली बघा त्यांनी कशी, वा. त्याच्या सांगण्याला मान दिला ना तिने. तो म्हणतो म्हणजे काहीतरी असणार आहे गंमत. ओके, ठीक आहे, बघतो त्याला. बरं, त्याला त्यांनी पुढे बक्षीस दिलं. म्हणजे या चांदीच्या चमच्यांची बाजारात जेवढी किंमत झाली असती, ते सगळी किंमत त्यांनी ह्याला बक्षीस दिली. लक्ष्मी स्थिर नाहीच आहे. मग ती स्थिर जर का ती जाणारच असेल, तर ती जास्ती वैभवाने राहू दे ना. वैभव आहे.
गतीचं रूपांतर लक्ष्मीच्या वैभवात जर का करता आलं तर नथिंग लाईक इट. नाही तर काय, पैसा जाणार असतो. त्यांनी सगळ्यांना आनंद आला बघा. असा ती अनपगामिनी. गंमत नाहीये उगाच आपलं जाऊन म्हणा म्हणा असं नाहीये. आता लक्ष्मी स्थिर हवी अशी मागणी करणारे आपण किती स्थिर आहोत. झालं ते उरकलं, ते गणपती उत्सव किती लोकांनी ती उरकली. अरे हो, नमस्ते गणपती झालं असेल ते. माझं काही विरोध नाही त्याला, काय शेवटी प्रत्येकाची श्रद्धा आहे ती. पण जे अथर्व शीर्ष थर्वाकडून अथर्वाकडे नेतं ते अथर्व शीर्ष म्हणत असताना किती लोक स्थिर होती. अस्थिर त्यांनी म्हटलेलं अथर्व शीर्ष बुद्धीच्या देवतेला एवढं कळत नाही का कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. तो बरा देईल स्थिरता. मग ज्या लक्ष्मीला अनपागामिनी म्हणतोय, जी स्थिर राहू दे, मी स्थिर नको का त्याच्यासाठी. आणि म्हणून ते स स म्हणजे म्हणा स स स कुठे स लागतोय, स म्हणता कुठे येतो. म्हणा सगळ्यांनी स स. अजून 2-3 मिनिटं आपलं सेशन संपणार आहे. स स. आता तुमचेच दात, तुमची जीभ. स. ती जीभ दाताला लागते आणि हवा जाते त्यावेळेला तो चित्कार येतो तो. स झेपत नसेल तर त थ द ध न म्हणा. कुठे लागते जीभ. त थ द ध न. ही सगळी भूमितत्वाची अक्षर आहे. दंतव्य दात. भूमी भूमी. भूमितत्व म्हणजे मूलाधाराचं स्थिर करणारं तत्व आहे. असा तो आणि हे एकच अक्षर असं आहे की हवा सोडताना आणि हवा घेताना दोन्ही वेळा म्हटलं जातं. म्हणजे ज्ञान विज्ञान, पुरुष प्रकृती, आत बाहेर दोन्ही वेळा स चालतो. तरी स येतो, तरी स होतो. जिवंत असताना म्हणजे श्वास घेत असताना आणि श्वास सोडताना सुद्धा तो तसंच ह अक्षर आहे. ह. म्हणून तो सोहम आहे. अहम. अहम. कसे म्हणा, बाहेर जाण्यात आत या. असा तो स आहे तो. असा तो स ला र लागतो, र ला ई लागतो, ई ला म लागतो, ते पुढचं पुढे. मग आज आपण काय म्हटलं, ते दोन्ही श्लोक एकदा म्हणूया भाऊ परत, नाही तर म्हणाल. पण ह्याचे एकदा अर्थ बघूया. ताम आवह जात वेदो लक्ष्मी. जात वेद म्हणजे अग्नी. ताम आवह जात वेदो लक्ष्मीम अनपगामिनीम. अनपगामिनीम लक्ष्मीम जातवेदो आवताम. यस्याम हिरण्यम विंदेयम गाम अश्व पुरुष. काय काय हव्या मला. बाबा तिला तू बोलवून घेऊन ये इथपर्यंत ठीक होतं. बोलवून घेऊन ये. आणि मग कधीही दूर न जाणाऱ्या अनपगामिनी स्थिर असं ऐश्वर्य देणाऱ्या त्या लक्ष्मीला बोलाव. आवह. आवाहन करणं असं म्हणतात तसं. मग काय घेईन आल्यानंतर काय मागायचं. सुवर्ण. बर मग अजून काय तुला हवंय. हिरण्य. गाम म्हणजे गाई. त्यावेळची संपत्ती आहे ती गाई. उगाच गायींचे अर्थ काढायला जायचं नाही. गाय जे देतं ते आता काय मिळतं का ते बघायचं. गाई अश्व घोडे. त्यावेळेला घोडे होते, आता पाळता येणार का घोडे. नाही. मग आता त्या सुक्तानुसार बघायला पाहिजे. असं एक पुष्ट करणारी, एक मूव्ह करणारा ताकद असलेला गायी आहे, घोडे आहेत, पुरुषान. मित्र आहेत, चांगले हितचिंतक आहेत, जीवाला जीव देणारे मित्र आहेत, एकनिष्ठ सेवक आहेत. अशांना मी विंदेयम. अशा सगळ्यांना मी, मला हवाय. तुला हवाय म्हणजे तुझ्याकडे जेवढी योग्यता पाहिजे, मग ती कमव, मग ती येईलच. बोलवायला कशाला लागतंय. अग्नी कशाला मध्ये. ताम आवह जात वेदो. माझ्यातल्या अग्नी तेजाला प्रॅक्टिस करून करून घासून पुसून लख झाल्यानंतर जे काही झळाळेल ते बोलवणारच आहे. तो लाईट लागल्यानंतर जहाजाला कळतं ना इकडे जायचं. मग लक्ष्मीला कळणार हवा हवा बघ. चमकला चमकला चकाकला. प्रॅक्टिसने चकाकला. त्यामुळे एका जागी बसून आवर्तना मागे आवर्तन बघा, करायचे असतील तर तुमच्याकडे. पण त्याच्यापेक्षा जास्त आवर्तन हातात घेतलेल्या कामाशी प्रॅक्टिसची आहे ती खरी लक्ष्मी. ताम आवह जात वेदो लक्ष्मीम अनपगामिनी.
मुवमेंट असणारच आहे, गती असणारच आहे. पण त्या गतीला स्थिरता आणू शकतो का? मग गतिशील लक्ष्मीला स्थिरता येणं म्हणजे वैभव, ऐश्वर्य. म्हणून दान आहे. तू दिलं नाहीस तर ते घेतलं जाईल ओढून. तू दे चांगलं, म्हणून दान आहे. ताम आवह जात वेदो लक्ष्मी अनभगामिनी यस्याम. काय करशील? हिरण्य, गाम, अश्व, पुरुषा अहम विंदेयम. असं ते म्हणलेलं असं ते म्हणलेलं आहे. इतका साधा सोपा अर्थ आहे. पण बसल्या बसल्या लक्ष्मी येणार नाही. घरात बसल्या बसल्या उबरवाला पण येत नाही आपल्याकडे, कॅबवाला सुद्धा जाऊन ऍप्लिकेशन करावं लागतं तिथे. त्यामुळे हे लक्ष्मीचं सूत्र आहे. श्री सूक्त आहे. स कडे आपण बघू, र ई म कडे पण बघू. या दोन श्लोक म्हणत असताना छान आपण झकास आवाज छान कमावला. आ- आकाश तत्वाकडे आपल्या नकळत जाता आलं. पण असं करूया. मग आता एकदा पहिले दोन श्लोक म्हणूया. मी म्हणतो माझ्या मागोमाग तुम्ही म्हणा, बघा. कंटाळा नसेल आला तर ना, एक तास झाला दमला असाल तर जाऊ दे म्हणून. हा, मी आपले म्हणतो दोन, माझ्या मागे म्हणता आलं तर म्हणा. हा, कसं म्हणूया आपण आता? अं, हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीं अनपगामिनीम् यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्. असं आहे. हा, मग इथे आपला पहिला भाग थांबू. आज दोन श्लोक झाले. आता राहिले किती? 14. म्हणजे ज्यांना श्लोक शिकायचे 16 त्यांच्यासाठी. आता उरलेल्या चार भागामध्ये अं, 4 4 3 असे करू, म्हणजे ते बरोबर होतील. हं. आज गोडी लागणं महत्वाचं होतं. आज तो कनेक्शन ते महत्वाचं होतं. म्हणून त्याची पीडीएफ ग्रुपवर येईल. काळजी करू नका. स्थिर राहा. ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, पीडीएफ आहे. काही करू नका. लक्ष्मी स्थिर राहायला हवी असेल तर आपण स्थिर व्हायला हवं. इथे आपण आता थांबू.